हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे तोरण कसं बनवायचं। उलनचं सुंदर असं तोरण बनवणार आहे आपण। तोरण म्हणा किंवा उलनचा पडदा म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता। खूप सुंदर असं तोरण आहे। चला तर बघूया कसं बनवायचं उलनचं तोरण। आपण आज मोठ्या साईज अगदी सोपा आहे। आपल्याला तुम्हाला जो कलर हवा आहे त्या कलर घ्यायचा आहे। तुम्ही दोन कलर मध्येही बनवू शकता। मी एकाच कलर मध्ये बनवलेला आहे। आपल्याला एक नॉट करून घ्यायचे आहे आणि चेन करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर छोटं फ्लावर बनवायचं असेल तर तुम्ही 31 वगैरे चेन घेऊ शकता। मीडियम साईजचं बनवायचं असेल तर 51, 71 अशा काही घेऊ शकता। मी हे बिग साईजचं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मी 84 चेन घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता खूप लंबी साखळी तयार झाली आहे। आता आधीची एक चेन सोडून प्रत्येक चेन मधून आपल्याला सिंगल क्रोशिया बनवत घ्यायचा आहे। प्रत्येक चेन मध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया बनवत घ्यायचा आहे, म्हणजे आपले 83 सिंगल क्रोशिया तयार होतील। अगदी सोपं फूल आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर 3 ते 4 लेयर अगदी सहज बनतात। 5 लेयर बनलेले आहे माझ्या फ्लावरच्या। सिंगल क्रोशिया बनवत घ्यायचा आहे प्रत्येक चेन मध्ये आपल्याला। अगदी सोपं आहे। तुम्हाला हवा आहे तो कलर तुम्ही इथे यूज करू शकता। मी मरून कलर घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचं आहे। माझं बनवून झालेलं आहे। आपल्याला एक चेन करून घ्यायची आहे आणि आपल्याला तीन चेन सोडून आपल्याला डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। आपण एक डबल क्रोशिया बनवला की 3 चेन बनवून घ्यायच्या आणि परत एक त्याच चेन मध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा। परत 3 चेन सोडायच्या आणि एक डबल क्रोशिया बनवायचा। परत 3 चेन बनवून घ्यायच्या आणि त्याच चेन मध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा। सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे। परत 3 चेन सोडायच्या आपल्याला आणि डबल क्रोशिया करायचा आहे। डबल क्रोशिया झाला की 3 चेन बनवून घ्यायच्या। 3 चेन झाल्या की त्याच चेन मध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची। 3 चेन सोडायच्या, डबल क्रोशिया करायचा, 3 चेन करायच्या, त्याच चेन मध्ये डबल क्रोशिया करायचा। सेम पूर्ण आपल्याला रिपीट करायची आहे प्रोसेस। हे बघू शकता अगदी सोपं आहे। आपला पॅटर्न तयार झालेला आहे। तर आपल्याला सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे आणि त्या चेन मध्ये आपल्याला 8 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहे। अगदी सोपं आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी सहज तुम्ही बनवू शकता। काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे। नेक्स्ट जो गॅप आहे त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला पहिले एक सिंगल क्रोशिया आणि 8 डबल क्रोशिया असं पॅटर्न आपल्याला सगळ्याच्याच रिपीट करायचं आहे। आणि जे लास्टचे आहे त्यामध्ये आपल्याला 10 किंवा 12 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहे। मध्ये 10 डबल क्रोशिया बनवायचे आणि लास्टला 12 डबल क्रोशिया बनवायचे। सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचं आहे।
मध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये जो गॅप असतो त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची. नेक्स्टमध्ये परत सिंगल क्रोशिया बनवायचा आणि परत 8 डबल क्रोशिया बनवायचे. आपल्याला सेम पॅटर्न आपल्याला सगळीकडे रिपीट करायचं आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचं आहे आणि सगळे आपल्याला बनवून घ्यायचं आहे पॅटर्न. तर बघू शकता आपला पॅटर्न रेडी आहे. लास्टला आपण आलेलो आहोत. एक सिंगल क्रोशिया बनवायचा आणि एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आपल्याला शेवटी. स्लिप स्टिच झाल्यानंतर आपल्याला थ्रेड कट करून घ्यायचा. आणि मी जसं बनवत आहे अगदी सेम प्रकारे ते आपल्याला राऊंड करत घ्यायचं आहे. मग आपलं फ्लावर तयार होते. तुम्ही बघू शकता खूपच सोपं आहे. अगदी काहीशा वेळात आपला फ्लावर रेडी झालेला आहे. आपल्याला ते आता अटॅच करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही सुईनेही शिवू शकता किंवा असंही अटॅच करू शकता. दोन्ही पद्धत सोपीच आहे. सुईमध्ये मोठी सुई वापरावी लागेल. छोट्या सुईमध्ये हा थ्रेड जात नाही. तुम्ही बघू शकता अगदी सोपं आहे. अशा प्रकारे पूर्ण फूल आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे. आपलं जवळजवळ आपलं फूल रेडी झालेलं आहे. व्यवस्थित ते फुलाच्या पेटल्स आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे. थ्रेड कट करायचा लास्टला आपल्याला. बघू शकता खूप सुंदर फ्लावर्स आपले रेडी झालेले आहे. आपले फ्लावर बनवून झालेले आहे. आपण आता बघणार आहे तोरणची पट्टी कशी बनवायची आहे. एक नॉट करून घ्यायची आहे. चार 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आपल्याला 16 चेन बनवून घ्यायचे आहे. आणि 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे. असेच प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया बनवत घ्यायचा आहे. एका चेनमध्ये एक डबल क्रोशिया असे बनवत घ्यायचे आहे आपल्याला. आपण 2 सोडून दिलेले आहे म्हणजे आपले 14 डबल क्रोशिया तयार होतील बनवून. 2 चेन सोडल्या म्हटल्यावर आपण 16 चेन घेतल्या होत्या. आपलं पूर्ण बनवून झालेले आहे. तर आपल्याला दुसऱ्या साईडने करायचं आहे. आपल्याला एक चेन सोडून आपल्याला सेम चेनमध्ये
3 चेन बनवून घ्यायचे आहे। तीन चेन बनवून झाल्या की परत तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला 3 चेन बनवून घ्यायचे आहे। आपल्याला मधात चेन वगैरे काही घ्यायची नाही, सरळ सरळ आपल्याला डबल क्रोशिया बनवायचे आहे। नेक्स्टमध्ये तिसऱ्या चेनमध्ये परत आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये 3 डबल क्रोशिया बनवायचे आहे। सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करून आपल्याला पट्टी बनवून घ्यायची आहे, आपली तोरण पट्टी। परत आपल्याला 3 जोडून 3 डबल क्रोशिया बनवायचे आहे। अगदी सोपं आहे। आता लास्टमध्ये आपल्याला 1 चेन बनवून घ्यायची आहे। आणि परत 2 म्हणजे 3 चेन बनवायचे आहे। परत आपल्याला 3 चेन बनवून घ्यायच्या आणि नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला 3 चेन बनवायचे आहे। 3 डबल क्रोशिया बनवायचे आहे। प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशिया बनवत घ्यायचे आहे। असेच आपल्याला 3 बनवून घ्यायचे आहे। परत 3 चेन बनवून घ्यायच्या। नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहे। प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशिया बनवत घेत असं आपल्याला पूर्ण आपली तोरणपट्टी बनवून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी लॉंग हवी असेल तेवढी लॉंग तुम्ही बनवू शकता। तुमचं दरवाजाचा साईज जेवढी असेल तेवढी तुम्ही तोरणपट्टी बनवू शकता। मी 3 फुटाची बनवलेली आहे। 3 फूट म्हणजे 36 इंचाची बनवलेली आहे। सेम प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे। अगदी सोपं आहे। आपली पट्टी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसत आहे। तुम्हाला बॉर्डर जर दुसऱ्या कलरनं करायची असेल तर तुम्ही करू शकता। बॉर्डरनी खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसतं। मला सिम्पलच ठेवायचं होतं म्हणून मी सिम्पलच ठेवलेलं आहे। चला तर बघूया आपण खालची झालर तयार कशी करायची आहे। आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे। थ्रेड पॅक करून घ्यायचा आहे। आपल्याला 32 चेन करून घ्यायची आहे। चेन करायचे आहे आपल्याला। मी एका साईडचं करून ठेवले, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसत आहे। 32 चेन करून झाल्या की मिडलला आपल्याला अटॅच करायचे। तुम्ही व्यवस्थित माप घेऊन ते व्यवस्थित 3 याची पार्टिशन करून व्यवस्थित सेम अंतरावर ते फ्लावर चिटकवायचे म्हणजे शिवायचे आहे आपल्याला। सेम अंतरावर, मागे पुढे इकडे तिकडे करायचे नाही आहे। हे ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसणार नाही। आपण पहिल्या वेळेस 32 चेन बनवल्या, आता आपल्याला 29 चेनची साखळी बनवायची आहे। तुम्ही त्यामध्ये कमी जास्त करू शकता। आपण जी आतमध्ये येणारी साखळी आहे आपल्याला ती जास्त ठेवायची आहे 3 यानी, आणि जी बाहेर जाणारी आहे ती 3 याने कमी ठेवायची आहे। आता आपण 29 बनवले तर आधीच्या 3 चेन सोडून चौथ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे।
आता परत आत जाताना आपल्याला 32 साखळ्या बनवून घ्यायच्या, 32 चेनची साखळी बनवायची आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची. असेच आपल्याला आत येताना 32 चेनची आणि बाहेर जाताना 29 चेनची साखळी बनवून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण खालची झालर तयार करून घ्यायची आहे. अगदी सोपं आहे. परत 3 चेन सोडून आपल्याला 14 चेनमध्ये स्लिप स्टिच करायची आहे. आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचं आहे. आपलं बनवून तयार झालेलं आहे. बावीस गॅप तयार झालेले आहे माझे. तर आपण अटॅच करायचं आहे आपल्याला. आपल्याला 3 चेन बनवून घ्यायचे अटॅच करताना. स्लिप स्टिच करून घ्यायची आणि व्यवस्थित पॅक करून नेक्स्ट तयार करायचं आहे आपल्याला. परत सेम 32 चेन तयार करत घ्यायचे आहे. बत्तीस चेन बनवून झाल्या की आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि रिटर्न जाताना आपल्याला 29 चेन बनवायची. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बनवून घ्यायचं आहे. आपले पूर्ण बनवून झालेले आहे ते नाही. हे बघू शकता, खूप सुंदर दिसत आहे. अजून बनायचं बाकी आहे तरी खूप सुंदर दिसत आहे. आता आपण टेसल्स बनवणार आहे, गोंडे बनवणार आहे. मी 20 राऊंड घेतलेले आहे. 4 बोटांमध्ये 20 राऊंड घेतलेले आहे. तुम्हाला जर जास्त मोठे छोटे हवे असेल ते तुमच्या याने तुम्ही करू शकता, पण 20 राऊंड सफिशियंट आहे. व्यवस्थित पॅक पकडायचे आहे आणि व्यवस्थित फिट एकदम घट्ट गाठ मारायची आहे, जेणेकरून ते सुटणार नाही. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला ते पॅक करायचं आहे आणि एक्स्ट्रा जे खाली उरतात ते छोटे मोठे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. एकदम सोपं आहे. पॅक गाठ मारायची आहे आपल्याला, जेणेकरून ती सुटणार नाही. अशाच प्रकारे आपल्याला सर्व गोंडे लावून घ्यायचे आहे. 20 राऊंड घ्यायचे आहे. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करायचं आहे आणि नंतर आपल्याला ते व्यवस्थित बांधायचं आहे.
अशा प्रकारे आपल्याला सर्व गोंडे बांधून तयार करायचे आहे. बरोबर 2-2 लाईन सोडून गॅपमध्ये आपल्याला गोंडे लावायचे आहे. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर दिसत आहे. आता आपण फ्लावर अटॅच करणार आहे. अगदी सोपं आहे. मी आधी सांगितलं फ्लावर कसं बनवायचं आहे ते. एका सुईमध्ये आपल्याला थ्रेड ओवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पॅक आपल्याला फ्लावर शिवून घ्यायचं आहे, जेणेकरून निघणार नाही. पॅक शिवायचं आहे एकदम फिनिशिंगमध्ये. जास्तही कचकच करून ठेवायचं नाही आहे. फिनिशिंगमध्ये शिवायचं आहे आपल्याला ते. तुम्ही बघू शकता आपलं तोरण खूपच सुंदर दिसत आहे. व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे एकदम मस्त. आपलं फूल व्यवस्थित पॅक झालेलं आहे. आपलं तोरण बनवून रेडी झालेलं आहे. खूप सुंदर दिसत आहे. थँक्यू गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू अगेन.